आता एक मोठी बातमी। पैठणमध्ये काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये सुरेश धस यांनी पुन्हा एकदा घणाघाती आरोप केलेत। यावेळी सुरेश धस यांनी मुन्नीचे सगळे लफडे माझ्याकडे आहेत असं वक्तव्य केलं आणि एकच चर्चांना उधाण आलं। मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए। ही डार्लिंग जी आहे या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे माझ्याकडे आहेत असा आरोप धस यांनी केलाय। मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे। मी जे बोललो आहे ते या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही असंही धस यांनी स्पष्ट केलं आणि यावर अजित पवार यांनी थेट नाव घेऊन आरोप करा असं आव्हान धस यांना दिलंय। की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नींनी बाहेर येऊ द्या। मग मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच। अच्छा, मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए। ती डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या। धसने आरोप केला आपल्या राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून। ही नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा। दादा तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे, त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। बीड हत्या प्रकरणात एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरू आहे। चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर तातडीनं कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। मिटकरी आणि हाके हे रिचार्जवर चालतात आणि सायको आहेत अशी खोचक टीका भाजप युवा मोर्चाचे सचिव अभिजित शेंडगे यांनी केली आहे। तसंच मिटकरी हाके गेली 25 वर्ष गप्प का होते असाही सवाल त्यांनी केलाय। बीड प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले पाहिजे, सरकारनं याबाबत कडक कारवाई केली पाहिजे। राजकारणात नैतिक भूमिका घेत नसाल तर ही गोष्ट अयोग्य आहे। यापूर्वीच्या घटनांमध्ये आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला गेला असं म्हणत काँग्रेसच्या सचिन पायलट यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं हा राजकीय स्वार्थ आहे अशी टीका माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली आहे। आष्टीमध्ये काळे धंदे कुणाचे आहेत असा सवालही त्यांनी सुरेश धस यांना विचारलाय। आणि आता पुण्यातून मोठी बातमी। पुण्यामध्ये मोक्कामधील आरोपीनं जामिनावर सुटल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि या घटनेनं गुंडांवर पोलिसांचा धाक उडलाय की नाही असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात होता। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी तात्काळ ॲक्शन मोडवर ते आलेले आहेत आणि या रॅलीमध्ये सहभागी असलेला प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे याच्या गुंड साथीदारांची त्याच परिसरातून धिंड काढण्यात आली। पोलिसांनी या गुंडांची वरात काढत त्यांचा माज उतरवला। ही दोन दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे गुंडांनी ही रॅली काढली होती आणि त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या गुंडांची धिंड काढली। दरम्यान पुण्यात गुंडांना कुणाचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न आता ही बातमी पाहिल्यावर तुम्हाला पडेल, कारण मोक्कामध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे हा 2 दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला आणि त्यानंतर त्यानं आणि त्याच्या सुमारे 50 ते 60 समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली। रॅलीचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। परिसरातील नागरिकांना या रॅलीमधील युवकांनी धमकावत शिवीगाळही केली। आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ करत धमकावलं। अद्यापही पोलिसांकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। मात्र त्यानंतर पोलिसांनी या गुंडांना चांगलाच हिसका दाखवला, त्याच्या साथीदारांची धिंड काढली। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये आरोपीनं जामिनावर सुटल्यानंतर रॅली काढली, नागरिकांना धमकवलं आणि त्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्याच आरोपीच्या साथीदारांची पोलिसांनी त्याच परिसरातून धिंड काढली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत,
प्राजक्ता ही येरवड्यातली कसबा टोळी आहे गुंडांची. मोक्का लावला होता त्यांच्यावर. 4 वर्ष तो गुंड आत होता, पण तो बाहेर येताच त्याच्या साथीदारांनी आणि त्यांनी त्याच परिसरात जिथं ते गुंडगिरी करतात येरवडा भागात, तिथंच बाईक रॅली काढली आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला की भाई फिरसे आया है वगैरे वगैरे, आणि ती भाईचं गाणं लावून. मग ही बातमी, ह्या तो व्हिडिओ गुंडगिरीचा व्हायरल होतात पोलिसांनी पुन्हा त्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या आणि त्याच बाजार परिसरातून त्यांची धिंड काढली आणि एक मेसेज दाखवून दिला की इथं पोलिसच महत्वाचे आहे आणि पोलिसांचंच वर्चस्व राहील ना की गुंडांचं. आणि हे सगळे 40 गुंड आहेत, अजून काही फरार आहेत, पण त्यातले 10-12 गुंड पकडले आणि त्याच भागातनं त्यांची धिंड काढून एक योग्य धडा ज्याला आपण म्हणतो त्यांचा माज उतरवला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पण हे वारंवार का होतं याचा अर्थ तिथल्या क्राईम पेयाची दहशत नाही का, ते धिंड काढूच कसं शकतो. जर पोलिसांनी त्याच वेळेस त्याला समज दिली असती आणि त्याला जरब बसवली असती त्याची एवढी हिंमत झाली नसती. पण मुळात काही लोक गुंड प्रवृत्तीचे असतात, त्यातनं अशी कृत्य होतात दहशत माजवण्यासाठी आणि मग पोलीस पुन्हा मग अशा पद्धतीने त्यांच्या मुसक्या आवडतात. हेच येरवडा परिसरात पाहायला मिळालं. तर त्या परिसरात नेहमी 2-4 टोळ्या अशा ऍक्टिव्ह असतात आणि त्यातनंच हे दहशतीचे प्रकार होतात. खरंय चंद्रकांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आवश्यकतेनुसार आउटसोर्सिंग पद्धतीनं कुशल, अर्धकुशल, अकुशल कर्मचारी नियुक्त करणं आवश्यक असल्यानं विहित प्रक्रिया राबवून ई-निविदा राबवण्यात आली होती. करारनाम्यातील अटी शर्तींचं पालन होत नसल्यानं त्यांचा ठेका रद्द करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. अखंड महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकांचं आराध्य दैवत असणाऱ्या पाल येथील खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात होते आणि उद्या या यात्रेचा मुख्य दिवस आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गोरज मुहूर्तावर खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा पार पडणार आहे. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. HMPV विषाणूचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या 8ही रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर शहरातील सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे.